सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। रामटेक येथे तान्हा पोळ्यासाठी लाकडी बैल सज्ज। रामटेक शहरातील काष्ट शिल्पकार सेवक नागपुरे यांनी तान्हा पोळ्यानिमित्त लहान मुलांसाठी लाकडी बैल बनवले आहेत। हे लाकडी बैल बच्चे कंपनीसह नागरिकांसाठी आकर्षक केंद्र बनले आहे। वर्षभर राबून देशाला खाद्यान्न पुरवणारा बळीराजा शेतकऱ्याचा पोळा हा सण अत्यंत महत्त्वाचा सण असतो। या सणाला बळीराजा आपल्या पोशिंदा बैलाला सजवून त्याची पूजा करतो। पोळा म्हटलं की शेतकरी आणि बैलासाठी वर्षभरातला सर्वात महत्त्वाचा दिवस। असा हा प्रियकरी शेतकरीचा पोळा हा सण काही दिवसांवर येऊन बसला आहे। बैल पोळ्याच्या दुसऱ्याच दिवशी लहान मुलांसाठी तान्हा पोळा हा बैल पोळा तितकाच महत्त्वाचा असतो। बळीराजाचा खरा सखा हा बैलच आहे। बैलाचे महत्त्व लहान मुलांना देखील लक्षात यावे याकरिता तान्हा पोळा रामटेक शहरासह तालुक्यातील गावागावात भरवण्यात येतो। लहान मुले तान्हा पोळ्यासाठी लाकडी बैलाशी खेळतात। या निमित्ताने चिमुकल्यांना जणू काही शेती आणि बैलाची लहानपणातच ओळख होत असते। रामटेक शहरातील काष्ट शिल्पकार सेवक नागपुरे यांनी मुलांसाठी लाकडी बैल बनवले आहेत। नागपुरे यांनी आपल्या कला कौशल्याने अत्यंत मेहनतीचे कोरीव असे आकर्षक लाकडी बैल निर्माण केले आहेत। रामटेक शहरातील नागरिकांसाठी हे बैल आकर्षणाचे केंद्र ठरत असून येणाऱ्या तान्हा पोळ्या सणाला या लाकडी बैलाची मोठी मागणी राहणार आहे, अशी अपेक्षा नागपुरे यांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे रामटेक तालुका हा धान्य उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बैलजोडी ही असतेच। येथील शेतकऱ्यांचा रात्रंदिवस बैलाशी संबंध असतो। त्यामुळेच पोळा व तान्हा पोळा हा सण रामटेक शहर व तालुक्यातील नागरिकांसह लहान मुलांसाठी खास महत्त्वाचा ठरतो। सेवक नागपुरे यांनी लाकडी बैल बनवण्याकरिता दीपक पेसाडेली, उमेश सोनटक्के, नंदू वाघाडे, अरविंद गोडाने, नीरज नागपुरे, तेजराम चाफले, वंशिका नागपुरे तिवारी सहकार्य करीत असतात। सिटी इंडिया न्यूज करिता नागपूर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजेवार।